हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। मनसेसोबत युतीवर आपल्याकडून कोणताच अडथळा नाही, आता चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात। मातोश्रीवरच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तर मनसेही युतीबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती। बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश, तर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत। बंगळुरूतील चेंगराचेंगरीवरून राजकारण, काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू, भाजपचा आरोप, तर अनियंत्रित गर्दीमुळे उपाययोजना करण्यास अपुरा वेळ मिळाला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सारवासारव। देशात जातीय जनगणनेसोबतच जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार। 1 ऑक्टोबर 2024 पासून जनगणनेचा पहिला टप्पा, तर महाराष्ट्रासह उर्वरित भारतात 1 मार्च 2027 पासून जनगणना। राज्यात कोरोना बळींची संख्या 17 वर, नवी मुंबई डोंबिवलीत काल प्रत्येकी 1 मृत्यू, बुधवारी मुंबईत 32 नवे रुग्ण, मे पासून 535 रुग्णांची नोंद। अकरावी प्रवेश नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस, दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करता येणार। आतापर्यंत 12,20,000 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज। सोन्याच्या दरानं पुन्हा 1 लाखांचा टप्पा ओलांडला। 1 तोळा सोनं 1,03,000 रुपयांवर, गेल्या 15 दिवसात 5,000ची वाढ। दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठी जबाबदारी, तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची नियुक्ती। अयोध्येतील राम मंदिरात सकाळी 11:12 रामदरबाराची प्रतिष्ठा, राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान होणार। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र, मी प्रज्ञा